माझ्या बाबांना रिटायरमेंटची अमाउंट मिळाली आहे, तर ते असं म्हणतात की आपण रिअल इस्टेट घेऊ आणि त्याच्यावर जे रेंट मिळेल त्याच्यामधून घर खर्च निघेल. माझं मत आहे की रिटायरमेंटची अमाउंट सगळी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करावी. तर काही ऑप्शन आहे का की ज्यांना मंथली पेन्शन मिळू शकेल? ओके, आपण डायरेक्ट क्वांटिफाय करूया. 50 लाखाचा रिटायरमेंट कॉर्पस डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये टाकला तर साधारण तुला 35,000 रुपये पेन्शन येतं. हे 35,000 तू समजा तुझ्या एक्सपेन्सेससाठी वापरले तर 10 वर्षात 50 लाखाचे 70 ते 80 लाख रुपये होतात. आता 50 लाखाचा मी समजा फ्लॅट घेतला तर 10 ते 15,000 रुपये रेंट येतं. समजा मी 15,000 रुपये आज त्याची SIP केली तर 10 वर्षात साधारण 40-45 लॅक्स होतात. पण ह्याच्यात व्हेरिएबल्स खूप आहे. तो टेन्युअर पूर्ण भाडोत्री राहिला पाहिजे, मेंटेनन्स कॉस्ट आहे, तुम्हाला एजंटची फी भरायला लागते, दर 2-3 वर्षाला त्याला कलरिंग करायला लागतं. नेट बघायला गेलं ना तर तुम्हाला रिअल इस्टेटमधनं 3 ते 4% मिळत नाहीत. म्युच्युअल फंड्समध्ये 12 ते 15% मिळतात. प्लस पॉवर ऑफ लिक्विडिटी. इमर्जन्सी काही सिच्युएशन आली आणि पैसे काढायची गोष्ट आली तर असं होणार नाही ना की तू बाबांना सांगशील आज मी किचन विकते आणि 10 लाख रुपये काढते. इट इज नॉट पॉसिबल. पण 50 लाखाचे म्युच्युअल फंड 70 लाख झाले, 20 लाख प्रॉफिट होते तर मी 10 लाख विड्रॉ करू शकतो. दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स.